नमस्कार। आज काय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत। पहिली बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भातली। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 2 महिने पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। त्या संदर्भात विस्तृत बातमी आपण पाहणार आहोत। दुसरी बातमी आहे महायुतीतील पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात आज निर्णय लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आमदार महेंद्र दळवी यांनी मोठं विधान केले आहे। काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया। तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी, कारण राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढणार आहे आणि याच संदर्भात आपण बातमी पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या होऊन आता 2 महिने पूर्ण झालेत। या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया मात्र ठाम आहेत। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेत। मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार आणि तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे। धनंजय मुंडेंच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, निवडणूक आयोग, सीबीआय, कॅग आणि एसीबीला पाठवत आहे। आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे। जोपर्यंत ते मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार त्यांचा। त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेल्या फोनचा डेटा अजून का रिट्रीव्ह झालेला नाही, तो बडा नेता नक्की कोण आहे हे अजून का कळलेलं नाहीये। आता बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली। गेले काही दिवस महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेतच दिलेत। रायगड सोबत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय होणार असल्याचं सूतोवाच महेंद्र दळवींनी केलंय। तसंच भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असंही दळवींनी म्हटलंय। यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। विकास जिंकला, चांगलं सरकार येणार, मी माझ्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतकं मोठं यश मिळवून दिलेलं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानलेत। दिल्लीतील विजयानंतर मोदींनी ट्विट करत आभार मानलेत। दिल्लीतील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की वारंवार खोटी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करता येत नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली। पिण्याचं अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकानं या सर्व बाबींवर जनतेनं आपल्या मतांचा प्रतिसाद दिल्याने अमित शहांनी म्हटलेलं आहे। अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली। त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी पाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दिल्लीतील हा मराठी माणूस मोदींच्या मागे ठामपणे उभं राहिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। दिल्ली निकालासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेले आहे, ये मोदी जी की गॅरंटी आहे आणि कमाल आहे। महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे असं ट्विट शिंदेंनी केलंय। दिल्लीतील पराभवानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जनतेनं आम्हाला दिलेला निर्णय मान्य आहे, तसंच जनतेची सेवा करत राहणार असल्याचे केजरीवाल म्हणतात। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा आणि अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभव झाला। यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावनिक झाल्याचे दिसून आलं। एवढं प्रेम तुमच्यावर केलं पण तुम्ही रस्ता सोडून गेलात, त्यामुळे नाईलाजाने तुमच्या विरोधात बोलावं लागलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।
दिल्लीतील आपच्या पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सवाल विचारलाय। निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेसने समन्वय राखला नाही, यापुढील निवडणुकात समन्वयावे होतील का असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारलाय। दिल्लीत भाजपचा विजय झाल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली। आप आणि केजरीवाल यांचा पराभव या दोन्ही गोष्टींचा आनंद आहे। आपल्या बापाचं विस्मरण करणाऱ्याला दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवलाय अशी टीका मुनगंटीवारांनी केलेली आहे। दिल्लीत विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यामुळे पराभव झाल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर सत्ता, पैसा आणि यंत्रणेच्या पुढे आपचा निभाव लागू शकला नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिलेला अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे। आम आदमी पार्टी लोकांना भूलथापा देत होती, केजरीवालांना अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना आलेला आहे अशी टीका देखील महाजनांनी केलेली आहे। हिंदुत्व मानत नाही त्यांनी लोकांना जागा दाखवली। खोटं राजकारण करणारे केजरीवाल पराभूत झालेत, तर रामाला न मानणाऱ्या काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही अशी टोलेबाजी नवनीत राणांनी केलेली आहे। खोटी आश्वासनं देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांकडून कळून चुकलेले, त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपची आघाडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते असा टोला प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी लगावलाय। दिल्लीतील भाजपा विजयाचा जल्लोष धुळ्यातही साजरा करण्यात आलेला आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे भरवत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। धुळे शहरातील जुना आग्रा रोडवर राम मंदिर परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर देशभरात भाजपाकडून जल्लोष सुरू झालेला आहे। नागपूरमध्ये देखील महिला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। ढोल ताशा वाजवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। नवी मुंबईमध्ये दिल्ली विधानसभा विजयाचा भाजपाकडून जल्लोष करण्यात आला। वाशीमध्ये आमदार बंदा म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। नाशिकच्या येवल्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्याने वाद्याच्या गजरामध्ये उत्साह साजरा करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ आणि उपअभियंता पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे। मात्र यामध्ये पेपरफुटी होऊ नये म्हणून अधिकृत केंद्रांवर परीक्षा घेण्याची मागणी अंबादास दानवेंनी केलेली आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना तसं निवेदनही त्यांनी दिलं आहे। बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये QR कोड लावला जाणार आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी संवाद प्रकल्प सुरू केलेला आहे। दरम्यान QR कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती सामान्य लोकांना मिळणार आहे, तसंच तक्रारही करता येणार आहे। 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। यवतमाळमध्ये 33,563 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून शिक्षण मंडळाच्या वतीने 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे। जिल्ह्यातील 126 केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेटेड बातमी समोर येते। एक पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा आता निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर आणि कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लॉंग मार्च स्थानिक नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला। पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्याची डेडलाईन दिलेली आहे। आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
बदलापुरातील खासगी शाळेमध्ये शिक्षकानं 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार घडला। यावेळी शाळेच्या परवानगी संदर्भातील कागदपत्र तपासली असता शाळेला फक्त पहिलीपर्यंतच वर्गाची परवानगी असल्याचं समोर आलेलं आहे। दुसरीपासून पुढील वर्ग अवैधरित्या चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे। खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत करण्यात आलं, तसेच जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली। बंजारा या भटक्या विमुक्त समाजातून आलेल्या रेश्माचे आई वडील हे आजही नाका कामगार म्हणून काम करतायत। नाशिक शहरासह अन्य भागातील बांगलादेशी घुसखोर मजुरांचं वास्तव्य आढळून आलेलं आहे। बांगलादेशी घुसखोरांना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणण्यासाठी एजंट्सचा वापर करण्यात येतो अशी माहिती या अटक केलेल्या घुसखोरांकडून मिळालेली आहे। या घुसखोरांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नागपूरच्या ताजबाद जवळील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रामध्ये आरोग्य विभागाकडून घरांच्या सर्वेक्षणामध्ये 14 नमुने एम्सला पाठवण्यात आलेले आहेत। मनपाच्या आरोग्य विभागाकडून 8000 घरांचे सर्वेक्षण करत 24927 जणांची प्रकृती तपासण्यात आली आहे। यामध्ये 141 जणांना इन्फ्लुएन्झा सदृश आजाराची लक्षणं दिसून आलेली आहेत। नांदेडमधील आश्रमशाळेमध्ये 59 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे। महात्मा फुले निवासी आश्रमशाळेमध्ये ही घटना घडली। विषबाधा झालेल्यांवर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यात जीबीएस आजारातील आतापर्यंत 79 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे। पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस बाधितांची संख्या 180 पर्यंत गेली आहे। त्यातील 79 रुग्ण बरे झाले असून 22 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। 58 रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यात अवजड वाहनांवरील बंदीला तीव्र विरोध होतोय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात अवजड वाहनांना 24 तास बंदी घालण्यात आली आहे। बांधकामाच्या मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने घरांच्या किमती वाढणार आहेत। त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात येते आहे। आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठलेली आहे। लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणकोणत्या योजनांना गंडांतर येणार आहे, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। गरिबाचा घास लाडकीच्या घशात। गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार। आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री। विधान
थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडला आहे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो. आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.